सोन्याची गुलाबदाणी बाबूराव अर्नाळकर प्रकरण 16। रामलालला आपल्या मोटारीत घालून रामरावांनी मुंबईस आणले। फुलवाडीच्या प्रकरणाचा सर्व पुरावा हाती येईपर्यंत रामलालला पकडल्याची बातमी जाहीर करण्यात येणार नाही असे रामरावांनी आनंदरावांकडून वचन घेतले होते व ते त्यांनी बिनतक्रार पाळले। मुंबईला आल्यावर रामलालला कच्च्या कैदेत ठेवून रामराव पांडुरंगाच्या खोलीकडे गेले। तो बहुधा तेथे नसेल अशी त्यांची अपेक्षा होती व तीच खरी ठरली। गेल्या 48 तासात तो घराकडे फिरकलाही नव्हता। हे पाहून ते सुंदराबाईंच्या बंगल्यावर गेले। ती पांडुरंगासह फरारी झाली असावी अशी त्यांची खात्री, अशी त्यांना भीती वाटत होती, पण ती खोटी ठरली। खुद्द सुंदराबाईनेच त्यांना दार उघडून आत घेतले। रामरावांना आत घेऊन ती म्हणाली, "काय साहेब, आजही नुसत्या गप्पा मारायलाच आपण आला आहात काय?" "होय, फक्त गप्पा गोष्टी करायला आलो आहे." "ठीक, पण तुम्हाला माझ्या घराचा फिरून झाडा घ्यावायचा असेल तर माझी हरकत नाही बरं का, कारण माझ्या घरात चोरीचा माल नाही अशी माझी खात्री आहे." "छे, झाडा घेण्याची माझी इच्छा नाही, कारण त्यापासून काही फायदा व्हायचा नाही." "मग बसा, सिगरेट घ्या, आणखी तुमचं फुलवाडीचं प्रकरण कसं चाललं आहे याची मनोरंजक हकीकत मला सांगा." "प्रकरण फार गुंतागुंतीचं आहे. आमची प्रगती होत आहे, पण अजून म्हणण्यासारखं यश आलेलं नाही." "अजून माझ्या मित्रांबद्दल तुम्हाला संशय आहेच का?" "नक्की सांगता येणार नाही, पण ते दोघेही फरारी झाले आहेत." "खरं का? मला नव्हतं ठाऊक. ते फार दिवसात इकडे आलेले नाहीत." "एवढं मात्र खरं." "आश्चर्य आहे का बरं ते फरारी झाले असतील?" तिने विचारले. "वीरेश्वराच्या खुनाच्या प्रकरणात आपला संबंध असल्याचा पोलिसांना वास लागला असेल या कल्पनेनंच ते फरारी झाले असतील." "वर्तमानपत्रात खुनाची बातमी तुम्ही वाचलीच असेल." "बातमी वाचली, पण रामलाल व पांडुरंग यांच्यावर वहीम आहे असे कुठे दिसलं नाही त्या बातमीत." "पण ही गोष्ट खरी आहे याची तुम्हाला कल्पना सुद्धा नाही काय?" "नाही, मुळीच कल्पना नाही." "आश्चर्य आहे." सिगरेट विझवून टाकण्यासाठी रामराव टेबलावरल्या ॲशपॉटकडे गेले। त्याच टेबलावर एक सुंदर कुंडी ठेवलेली होती। तिच्यावर चकाकी येण्यासाठी काचेचे मिश्रण लावलेले असून त्यावर बारीक रंगीत नक्षी काढलेली होती। कुंडीत सुंदर गुलाब खोवलेले होते। निष्काळजीपणे कुंडीकडे पाहत रामराव म्हणाले, "वाह वाह, फारच सुंदर नमुना दिसतो आहे. खुद्द चीनमधून आणवला वाटतं." "होय, पुष्कळच पैसे पडले त्या कुंडीला." तिच्यावरील नक्षी पाहण्यासाठी रामरावांनी ती उचलून हाती घेतली। मध्येच त्यांनी एकदा सुंदराबाईच्या चेहऱ्याकडे पाहिले। तो ती घाबरली आहे असे स्पष्ट दिसत होते। ती चाचरत म्हणाली, "नको नको, ती खाली ठेवा. हातातून निसटली तर फुटेल." सुंदराबाईची भीती खरी ठरली। रामरावांच्या हातून कुंडी खरोखरच निसटली व जमिनीवर पडताच तिचे तुकडे तुकडे झाले। रामरावांची ही कल्पना खरी ठरली, कारण त्या ठिकऱ्यांमध्येच सोन्याच्या गुलाबदाणीची बैठक पडलेली त्यांना दिसून आली. "मला वाटलंच होतं." बैठक हातात घेऊन रामराव उद्गारले। हा प्रकार पाहताच तिच्या तोंडून एक किंकाळी बाहेर पडली। डोळे गरगर फिरवून ती त्यांच्या अंगावर तुटून पडली। त्यांनी तिला जरा जोरातच कोचावर ढकलले तेव्हा ती तेथे धापा टाकीत पडून राहिली। तिच्याकडे दुर्लक्ष करून ते त्या बैठकीचे
निरीक्षण करू लागले. तोच दरवाजा उघडून पांडुरंग आत आला. आतला प्रकार पाहताच त्याने खिशातले पिस्तूल बाहेर काढले. रामरावांनी झटकन पुढे होत एका झटक्यासरशी ते त्याच्या हातातून उडवून दिले. तेव्हा पांडुरंग पुढे होऊन त्यांच्याबरोबर झटापट करू लागला. त्यांची निकराची मारामारी सुरू झाली. तेव्हा सुंदराबाई आश्चर्याने स्तब्ध होऊन दोघांच्याही शरीर सामर्थ्याची रग बघू लागली. हळूहळू रामरावच विजयी होणार अशी चिन्हे दिसू लागली. 5-7 मिनिटांच्या आत त्यांनी पांडुरंगाच्या हनुवटीवर जोराचा ठोसा लगावून त्याला जमीनदोस्त केले. लगेच ते खिडकीजवळ धावत गेले व ती उघडून त्यांनी एकदा विशिष्ट प्रकारे शिटी वाजवली आणि अंग आत घेऊन व खिशातले पिस्तूल रोखून म्हटले, तुम्ही आहात तिथंच पडून राहा. अंग हलवाल तर खबरदार. शिटीच्या आवाजामुळे पोलीस आत धावत आले. त्यांना रामराव म्हणाले, या लोकांना कैद करा. फुलवाडीत त्यांनी राणोजी नावाच्या एका इसमाचा खून केला असा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात येणार आहे. आपण निर्दोषी असल्याबद्दल सुंदराबाईने पुष्कळ कंठशोष केला, पण तिच्या ओरडण्याकडे पोलिसांनी मुळीच लक्ष दिले नाही. दोघांची रवानगी पोलीस कचेरीकडे झाल्यानंतर रामराव आपल्या घरी परत आले. त्यांनी बंगल्यात पाऊल घातले न घातले तोच टेलिफोनची घंटा वाजू लागली. लगेच ते वर धावले. डॉक्टर कार्लेकरांकडून निरोप आला होता. ते म्हणाले, मी तुम्हाला बोलावण्याचा 2-4 वेळा प्रयत्न केला, पण उत्तरच मिळालं नाही. हो, आम्ही दोघेही घरात नव्हतो. काय बातमी आहे? वीरेश्वर शुद्धीवर आले आहेत. तुम्ही भेट घेऊ इच्छिता असं मी त्यांना सांगितलं तेव्हा आपण मुलाखत देण्याला तयार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यांच्या जीवाला धोका आहे काय? 1-2 दिवस तरी धोका नाही, पण त्यापुढे मात्र मी त्यांच्या आयुष्याबद्दल हमी देऊ शकत नाही. तुम्ही ताबडतोब याल तर बरं होईल. मी सुद्धा आणखी थोडा वेळ तिथं राहू शकेन. ही शुद्धी गेल्यानंतर ते पुन्हा शुद्धीवर येतीलच असा मला भरोसा वाटत नाही. लगेच खाली येऊन रामराव एका टॅक्सीतून वीरेश्वरांच्या बंगल्याकडे रवाना झाले. ते त्यांच्या खाजगी खोलीत शिरले तेव्हा शेठजी बिछाण्यातच होते. डॉक्टर कार्लेकर जवळच खुर्चीवर बसले होते. शेजारीच नर्स उभी होती. डॉक्टरांनी खून करताच ती बाहेर गेली. रामरावांकडे पाहून शेठजी म्हणाले, या रामराव, असे जवळ बसा. फुलवाडीच्या खुनाच्या प्रकरणात तुम्ही शोध करीत आहात असं मला समजलं होतं. त्या बाबतीत माझा अप्रत्यक्ष संबंध असल्याचं आपल्या कानी आलं असेलच. होय, आपण जबानी देण्याला तयार आहात काय? होय, मी आता फार वेळ जगेन असं मला वाटत नाही. अर्थात कायद्याची मला मुळीच भीती नाही. पण प्रथम मला सांगा की माझ्यावर गोळी झाडण्यात आल्यापासून तुम्ही काय केलं? रामराव, पांडुरंग व सुंदराबाई या तिघांनाही कैद केलं. गुलाबदानीची बैठक तुम्हाला सापडली काय? होय, आणि त्या बैठकीत मला एक कागदाचा तुकडा लपवलेला सापडला. रामराव म्हणाले, शाबास, तुमच्या बुद्धिमत्तेची धन्य आहे. त्या कागदावरून तुम्हाला फारसा बोध होणार नाही. फुलवाडीच्या प्रकरणातल्या माझ्या संबंधाची जबानी मी सुमारे 8 दिवसांपूर्वीच लिहून ठेवलेली आहे आणि त्या कागदावर माझ्या 2 नोकरांसमक्ष सही करून साक्षीदार म्हणून त्यांच्याही सह्या घेतल्या आहेत. कागद कायद्यांच्या कामास पुरेसा आहे.
तो आताच वाचण्याची जरुरी नाही. मीच सारी हकीकत तुम्हाला सांगतो. विश्वेश्वर नावाचे मुंबईचे प्रसिद्ध जवाहिऱ्याचे व्यापारी आपल्या परिचयाचे असतीलच. ते माझे चांगले स्नेही होते. पुराण वस्तू संग्रहाचा नाद मला त्यांच्यामुळेच लागला. ती गुलाबदाणी मूळची त्यांच्याच मालकीची. बऱ्याच वर्षापूर्वी ते नेपाळात प्रवासाला गेले होते. तिथं त्यांनी ती विकत घेतली. विश्वेश्वर लक्षाधीश होते, तरी ते फार लोभी व कृपण होते. आपल्या मनाची गोष्ट ते सहसा कोणाला सांगत नसत. शेवटी तर आपली मालमत्ता किती आहे याचा आपल्या वकिलांनाही अंदाज लागू नये अशी ते खबरदारी घेत असत. आपल्या इस्टेटीचा थांग लागू नये म्हणून आपल्याबरोबर मुळीच व्यवहार नसलेल्या एका बँकेत ते गेले व तेथील तिजोरीत त्यांनी एक लोखंडी पेटी ठेवून दिली. पेटी ठेवल्याबद्दलची पावती त्यांनी घेतली, पण तिच्यावर वासुदेव हणमंत असं मालकाचं नाव लिहिलेलं होतं. ही चिठ्ठी आपण स्वतः घेऊन येऊ तेव्हा ही पेटी परत द्यावी अशी त्यांनी व्यवस्था करून ठेवली होती. त्यांच्या संग्रही असलेल्या सोन्याच्या गुलाबदानीला फिरकीची पोकळ बैठक होती. तिच्यात ही पावती ठेवलेली असल्याचं त्यांनी मला सांगितलं होतं. माझ्या वाचून दुसऱ्या कोणालाही हे रहस्य माहीत नव्हतं. मध्यंतरी मी परदेशी प्रवासाला गेलो असताना इकडे विश्वेश्वर वारले. परत आल्यावर मी गुलाबदानीची चौकशी केली, पण ती त्यांच्या एका नोकराने लांबवून एक प्रसिद्ध लिलाववाल्यामार्फत विकली होती. तिच्या नव्या मालकांकडून, मल्हारराव इनामदारांकडून ती विकत मिळविण्याचा मी पुष्कळ प्रयत्न केला. अनेक युक्त्याही केल्या, पण ते साधले नाही. ती गुलाबदाणी मिळविण्यासाठी इतकी धडपड मी एवढ्याचसाठी केली की तिच्या बैठकीत असलेल्या कागदाच्या जोरावर विश्वेश्वरांनी बँकेत ठेवलेली पेटी मला मिळून तिच्यातले रोखे गिळंकृत करता यावे. सारे उपाय थकले तेव्हा मी रामलालची मदत घेतली. त्यापूर्वी फुलवाडीला जाऊन मी गुलाबदाणीच्या बैठकीचा ठसा व माप मिळवून त्यावर हुकूम दुसरी एक बैठक ओतवून घेतली होती. मूळची बैठक आणून देण्याबद्दल मी रामलालला मोठी रक्कम देऊ केली होती व या कराराप्रमाणे त्यांनी पुष्कळ पैसा अगोदर उचललाही होता. मला फक्त मूळची बैठक हवी होती. ती चोरीला गेली आहे अशी मल्हाररावांना शंकाही येऊ नये अशी माझी इच्छा होती. म्हणून मी बैठक बसवून तिच्यासह गुलाबदाणी तळमजल्यावर टाकून पळ काढावा असं मी रामलालला व पांडुरंगाला सांगितलं होतं. त्यांनी सारं काम बेमालूम केलं, पण राणोजी आडवा आला. तेव्हा वळणावर जाऊन त्यांनी त्याच्या डोक्यात एक लोखंडी दांडा हाणला. त्यामुळे तो मरण पावला. रक्तपात किंवा खून केल्या वाचून सहज बाहेर पडता आलं असतं, पण त्यांनी तसं केल्यामुळे माझी योजना फिसकटली आणि माझ्या मनाला टोचण्या सुरू झाल्या. राणोजीच्या खुनाबद्दलची नैतिक जबाबदारी माझ्याच शिरावर आहे असं मला वाटू लागलं. या भावनेनं मला फार त्रास झाला. इकडे त्या बदमाशांनी दुसराच डाव टाकला. गुलाबदाणीच्या बैठकीतले रहस्य समजल्यावर ते ठरावापेक्षा तिप्पट रक्कम माझ्याकडे मागू लागले, पण त्यांची मागणी कबूल करण्याचं साफ नाकारलं. त्यांना स्वतःच्या त्या पावतीचा उपयोग करता येणं शक्य नव्हतं. विश्वेश्वरामध्ये व माझ्यामध्ये बरंच साम्य असल्यामुळे त्यांच्यासारखा वेश घेऊन ती पेटी मला मिळवता येणं शक्य होतं, पण त्यांनी विश्वेश्वरला पाहिलंही नसल्यामुळे त्यांना या युक्तीचा उपयोग करणं अशक्य होतं. आज नाही उद्या मूळच्या करारा इतकी रक्कम घेऊन
ते ती पावती मला देतील अशी मला आशा वाटत होती. या रीतीने बरेच दिवस गेले. काल रात्री अखेरचं बोलणं लावण्याकरता ते माझ्याकडे आले. बोलणं वाढता वाढता आमचं कडाक्याचं भांडण झालं. मी 20,000 रुपयांचा चेक त्यांना द्यावा अशी त्यांची कमीत कमी मागणी मी नाकारली. तेव्हा रामलालनं माझ्यावर पिस्तूल रोखलं. तेव्हा मी त्याच्या अंगावर धावलो. झटापटीत पिस्तूल उडाले व माझ्या खांद्याला जबर जखम झाली. यापुढची हकीकत तुम्हाला माहीतच आहे. मृत्यू लवकरच येणार अशी मला खात्री आहे. यामुळे मी कायद्याच्या कचाट्यातून सुटत आहे. पण पुनर्जन्मावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे या पापाची फळे मला पुढल्या जन्मी खास भोगावी लागतील. झाल्या गोष्टीला उपाय नाही. हकीकत सांगून झाल्यावर थोडक्याच वेळाने वीरेश्वरांनी अंग टाकून दिले. जणू काय एवढं सांगण्यासाठीच ते शुद्धीवर आले होते. त्यांची जराशी व्यवस्था लावल्यानंतर डॉक्टर कार्लेकरांनी एक कपाट उघडून त्यातून एक लखोटा काढला. त्यावर रामरावांचे नाव लिहिलेले पाहून त्यांनी तो त्यांच्या हाती दिला. वीरेश्वर पुन्हा बेशुद्ध झालेले पाहून यांचा ग्रंथ आता लवकर आटोपणार असे डॉक्टरांनी रामरावांना सांगितले. या घडामोडीचा विचार करीत रामराव आपल्या बंगल्यावर परत आले. उपसंहार. सकाळचा 10 वाजण्याचा सुमार होता. फुलवाडीच्या इनामदारांच्या वाड्याच्या प्रवेशद्वारावर तोरणे लावलेली होती. वाड्यात काम करणारी नोकर माणसे सणवारचे कपडे घालून दरवाजात उभी होती. अशावेळी रामरावांची जंगी मोटार वाड्याजवळ थबकली. पुढच्या बाजूस रघुनाथराव, ताराबाई व छोटी क्षमा बसलेली होती. ही मंडळी मोटारीतून उतरली तेव्हा आतून मल्हारराव त्यांना सामोरे आले. त्यांच्या चेहऱ्यावरील कठोरपणा आता फार नष्ट झालेला दिसत होता. रघुनाथला पाहताच पुढे होऊन त्यांनी त्याला पोटाशी धरले. थोडा वेळ प्रेमाश्रू वाहिल्यावर त्यांनी छोट्या क्षमेला खांद्यावर घेतले व रामरावांचा हात धरून ते वर दिवाणखान्यात आले. बाळ, मी तुझ्याशी फार कठोरपणाने वागलो. सर्व मंडळी बसल्यावर मल्हारराव म्हणाले, मी तुझ्याशी संबंध तोडला. तुझे हाल होत असतानाही क्रूरपणे मी तुझ्याकडे दुर्लक्ष केलं. या पापाची परमेश्वर सुद्धा मला क्षमा करील वाटत नाही. पण तू मला सून व नात आणलीस. त्यांच्याशी मी प्रेमानं वागलो. तर या पापाचं अंशतः तरी परिमार्जन होईल अशी मला आशा आहे. तू गुन्हेगार आहेस. तू माझ्या कुळाला कलंक लावीत आहेस अशी मी कल्पना करून घेतली होती. याची तू मला क्षमा कर. बाळ, या रामरावांनी तुझ्या निरपराधित्वाची हमी घेतली आणि आपुलकीच्या भावनेनं जीवापाड मेहनत करून तू निर्दोष आहेस सिद्ध केलं. दुसऱ्या कोणत्याही भाडोत्री अधिकाऱ्यानं माझ्या सुनेला तिच्या आपत्काळी धीर व मदत दिली नसती. माझ्या गैरसमजुती त्यांनी नाहीशा केल्या. रामराव, काहीही केलं तरी तुमचे उपकार मला फेडता येणार नाहीत. रामरावांना त्यांनी कोणते बक्षीस दिले हे ठाऊक नाही, पण मल्हारराव त्यांना आपल्या कुटुंबियांप्रमाणे वागवतात आणि एकमेकांच्या मोटारी एकमेकांच्या वाड्यात वारंवार पडलेल्या दिसतात एवढे मात्र खरे. मल्हाररावांचा
पुराणवस्तू संग्रहाचा नाद हल्ली कमी झालेला असून क्षमेसाठी निरनिराळे खेळ आणण्यातच त्यांना आता आनंद सर्वस्व वाटू लागले आहे. रामलाल व पांडुरंग या दोघांनाही फाशीची शिक्षा झाल्या. रामलाल व पांडुरंग या दोघांनाही फाशीच्या शिक्षा झाल्या. सुंदराबाई त्या रात्री आपल्याबरोबर नव्हती अशा त्या दोघांनीही जबानी दिल्यामुळे तिला फारशी शिक्षा झाली नाही. चोरीचा माल ताब्यात ठेवल्याबद्दल तिला थोडीशी शिक्षा झाली तेवढीच. विश्वेश्वरांनी बँकेत ठेवलेली लोखंडी पेटी त्यांच्या इतर इस्टेटीबरोबरच त्यांच्या पुतण्याला मिळाली. या पेटीत अनेक मौल्यवान रोखे होते. फार काय, विश्वेश्वरांनी आपली बहुतेक सर्व रोकड या रोख्यामध्येच गुंतविलेली होती. सारी इस्टेट आपल्याला रामरावांच्या कर्तबगारीमुळे मिळाली हे जाणून विश्वेश्वरांच्या वारसाने त्यांना बरीच मोठी रक्कम बक्षीस म्हणून देऊ केली, पण ती घेण्याचे त्यांनी नाकारल्यावरून ती रक्कम एका इस्पितळाला मदत म्हणून देण्यात आली असल्याचे समजते. सोन्याची गुलाबदाणी बाबूराव अर्नाळकर ही कादंबरी येथे समाप्त.